नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्टडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज करूयात आंबोळी. आंबोळी करण्यासाठी मी तर सगळ्यात पहिल्यांदा घेतलेले आहेत 1 कप पोहे, जे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून त्यांचा रवा काढून घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी तांदूळ आणि मेथीचे दाणे भिजवलेले. त्यानंतर 1 वाटी ओलं खोबरं आणि अर्धी वाटी माझा रात्रीचा शिळा राहिलेला भात. हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून एकसारखं बारीक घेतलेलं आहे. आणि त्यानंतर चला काढूयात हे एका स्टीलच्या मोठ्या भांड्यात, कारण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ, थोडंसं पाणी आणि आपल्याला आंबोळीला किंवा घावण्याला ज्या पद्धतीने जेवढी डायल्यूट कन्सिस्टन्सी हवी तेवढं आपण इथे रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवणार आहोत. तर बघा माझं आंबोळीचं पीठ किती छान फर्मेंट होऊन फुगून आलेलं आहे. बघा, हे जे पीठ आहे ना ते आपलं हिवाळ्याच्या दिवसातही फटाफट फुगून वर येतं, कारण यामध्ये आपण टाकलेला असतात पोहे आणि थोडासा भात. भात आणि पोह्याने आपल्या आंबोळीचं पीठ हे अगदी हिवाळ्याच्या दिवसात पण छान फुगून वर येतं. त्यामुळे यामध्ये वेगळं काही फर्मेंट होण्यासाठी इनो किंवा दही टाकण्याची गरज पडत नाही. तर इथे मी नॉनस्टिक पॅनला हलकासा तेलाचा हात लावून टाकलेला आहे आपली पहिल्या आंबोळीचं पीठ, आणि याला आपण एका बाजूने व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे. तर जनरली हे 2 ते 3 मिनटामध्ये ही आपली आंबोळी परतण्यासाठी होते. बघा आपली किती छान जाळीदार खुसखुशीत अशी आंबोळी तयार झालेली आहे. तर चला आंबोळीची दुसरी बाजू आपण पलटून रेडी करूयात. ही झाली गरमागरम आंबोळी तयार, जी आपण खाणार आहोत कोणत्याही चटणीसोबत. एन्जॉय.